सकाळपासूनच कोकणात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असलेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या भागात सुद्धा सध्या मान्सून सक्रिय झालेला पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्र किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग या ठिकाणी तयार झालेले पाहायला मिळत आहेत। तर गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 46 मिलीमीटर इतका पाऊस सरासरी झालेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 91 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। त्याखालोखाल गुहागर तालुक्यात 76 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आज आणि उद्या 2 दिवस समुद्र देखील खवळलेला राहणार आहे। बघू शकता की अरबी समुद्र किनारपट्टी भागात पूर्णतः या ठिकाणी मान्सून सक्रिय झाल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे। गेल्या 15 ते 16 दिवसांपासून याच मान्सूनची प्रतीक्षा होती आणि हाच मान्सून अरबी समुद्र किनारपट्टी भागात या ठिकाणी रखडलेला होता आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कोकणात मान्सून सक्रिय झालेला पाहायला मिळतोय। धुवाधार पावसाची बॅटिंग ही रात्रीपासून सुरू असलेली पाहायला मिळते आहे। किनारपट्टी भागात सध्या वेगवान वारे म्हणजे 30 ते 40 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहत आहेत आणि समुद्र देखील खवळलेला आहे। आज दिवसभर अशीच स्थिती अरबी समुद्र किनारपट्टी भागात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। एकंदरीतच जर बघितलं तर पावसाची धुवाधार बॅटिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळते आहे। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।